प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण मोमेंटम सिरीजचा 7वा भाग पाहतो आहोत आणि सेमीकंडक्टर डिव्हाइसेसचा दुसरा पार्ट की ज्याच्यामध्ये लॉजिक गेट आपण बघणार आहे। तर कशा कशा पद्धतीने लॉजिक गेटवर प्रश्न विचारले जातात हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी 10-15 मिनिटात हे सगळं संपणार आहे आणि तुमचा 1 किंवा 2 मार्क हे एकदम परफेक्ट होणार आहे आणि म्हणून काळजीपूर्वक ऐका। आणि याचा पहिला भाग पण त्याच्यात खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, तो पण नीट बघा, म्हणजे तुमचं सेमीकंडक्टर चॅप्टर आता 1 ते 1.5 तासात सगळा कंप्लीट होऊन जाईल। तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आता सगळ्यात आधी लॉजिक गेटवर तर काय काय प्रश्न विचारले जातात। तर पहिले विचारलं जातं कोणतं गेट बेसिक गेट आहे, कोणतं गेट युनिव्हर्सल गेट आहे आणि कोणतं गेट स्पेशल गेट आहे। तर बेसिक गेट्स नॉट, अँड आणि ऑर हे गेट बेसिक गेट्स आहेत बघा। युनिव्हर्सल गेट नॅन्ड आणि नॉर हे युनिव्हर्सल गेट आहेत आणि स्पेशल टाईपचे गेट्स आहेत एक्सक्लुझिव्ह ऑर किंवा एक्सक्लुझिव्ह नॉर। आले लक्षात? तर नॅन्ड आणि नॉरला युनिव्हर्सल गेट का म्हणतात? तर ह्या दोन्ही गेट पासून आपल्याला कोणतंही गेट बनवता येतं, म्हणजे नॉट बनवता येतं, अँड बनवता येतं, ऑर बनवता येतं, एक्सऑर बनवता येतं, एक्सनॉर बनवता येतं, दोन्ही पासून, नॅन्ड पासून पण आणि नॉर पासून पण, आणि म्हणून त्यांना युनिव्हर्सल गेट असं म्हटलं जातं। तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो की नॉर गेट किती नॅन्ड गेट पासून बनवतात किंवा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट किती नॅन्ड गेट पासून बनवतात, असे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात। त्याचीही उत्तर कशी लिहायची ते मी तुम्हाला या भागात सांगणार आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तर आता आपल्याकडे आधी बेसिक गेट आहे बघा, नॉट गेट। नॉट गेटचं हे काय आहे तर हे सिम्बॉल आहे आणि हा त्याचा ट्रूथ टेबल आहे। मग आता याला एकच इनपुट देतात। आता नॉट म्हणजे इन्व्हर्शन। आता हे सगळं पाहण्यापूर्वी आधी मी तुला मीनिंग सांगते बघा की एक म्हणजे काय। तर कम्प्युटरला 2च वर्ड कळतात, 1 आणि 0 म्हणजे बायनरी नंबर। तर 1चा अर्थ क्लोज स्विच किंवा हाय व्होल्टेज किंवा ऑन आणि 0चा अर्थ ओपन स्विच किंवा लो व्होल्टेज किंवा ऑफ असा अर्थ आहे। आणि आपल्याला हे सगळं शिकताना बुलियन अल्जेब्रा, जसं आपण वेक्टर अल्जेब्रा शिकलो तसं बुलियन अल्जेब्रा म्हणजे काही स्पेशल रूल्स आपल्याला बघायचे की जो बुली हा जो शास्त्रज्ञ होता त्याने 1854 मध्ये हे सगळं स्टडी करून हे सगळं मांडलेलं आहे। आणि बुलियन अल्जेब्राचे रूल काय सांगतात तर 0 अधिक 0 0च, 0 अधिक 1 बरोबर 1, 1 अधिक 0 1 आणि 1 अधिक 1 2 नाही तर 1च। तसंच 0.0 म्हणजे 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0च, 1 इंटू 0 0 आणि 1 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 1। म्हणजे बुलियन अल्जेब्रा फॉर ऍडिशन आणि बुलियन अल्जेब्रा फॉर मल्टिप्लिकेशन हे रूल इथे आपल्याला वापरायचे आहेत। आता नॉट गेट हे बेसिक गेट आहे, हे त्याचं सिम्बॉल आहे आणि हे त्याचं इनपुट ए तर आउटपुट त्याचा ए बार, त्याला कॉम्प्लिमेंट असंही म्हणतात मग किंवा इन्व्हर्शन असंही म्हणतात। मग आता बघा जर ए आणि ए बार, ए जर 0 असेल तर त्याचा ए बार असतो 1 आणि ए जर 1 असेल तर त्याचा ए बार असतो 0। बघा बरं, ए इनपुट जर 0 असेल तर आउटपुट म्हणजे हा आउटपुट दॅट इज ए बार, हा ए बार आहे म्हणजे ए दिलं तर ए बार आहे, ही ए बारची व्हॅल्यू आहे। आणि या पद्धतीने ए बार तुमचा काय येणार आहे, जर 0 दिलं तर 1 आणि 1 दिलं तर 0, या पद्धतीने हे गेट काम करतं। त्याला नॉट गेट असं म्हणायचं, इन्व्हर्शन गेट। आलं का लक्षात? आता अँड गेट कसं काढायचं तर याच्यामध्ये डी हे लेटर आहे की डी, आणि म्हणून डी आकार काढायचा। याला 2 इनपुट असतात, ए आणि बी, आणि आउटपुट अँड म्हणजे लॉजिकल मल्टिप्लिकेशन म्हणून ए डॉट बी। आलं का लक्षात? हे त्याचं काय आहे, बुलियन एक्सप्रेशन आहे, हे त्याचं सिम्बॉल आहे आणि ट्रूथ टेबल आता बनवायचं आहे। तर मी हे सगळं एकत्रितच बनवणार आहे म्हणजे असा अभ्यास करायला सोपं जातं आणि याच्यावरून हे जे एमसीक्यू विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरं देणं पण सोपं जातं। मग आता बघा अँड बघू आपण, आत्ताच आपण शिकलो 0 आणि 0चं मल्टिप्लिकेशन 0, 0 आणि 1चं मल्टिप्लिकेशन 0, 1 आणि 0चं मल्टिप्लिकेशन 0 आणि 1 आणि 1चं मल्टिप्लिकेशन 1, हे झालं अँड गेट। आता नॅन्ड म्हणजे नॉट आणि अँडचं कॉम्बिनेशन। मग आता इथे फक्त काय करायचं बघा तर
खरं तर हे असं आहे अँड आणि नॉट, पण हे असं न लिहिता इथे डायरेक्ट असा गोळा काढून टाकला तरी हे नॅन्डचं सिम्बॉल झालं आणि त्याचं आता इन्व्हर्शन झालं. नॅन्ड म्हणजे दोन्ही एकत्र केल्यामुळे y दॅट इज इक्वल टू a डॉट b चा बार. मग आता याचं उलट घ्यायचं. बार म्हणजे 0 असेल तिथं 1 1 1 आणि 0. हा झाला ट्रूथ टेबल. हे इनपुट घ्यायचे आणि हे आउटपुट घ्यायचं, असा एकत्रित ट्रूथ टेबल हा झाला नॅन्ड गेटचा. आलं का लक्षात? आता ऑर गेट. ऑर गेटची फिगर माशाच्या पंखासारखा असा आकार काढायचा. आता ऑर म्हणजे जसं अँड म्हणजे लॉजिकल मल्टिप्लिकेशन होतं तसं ऑर म्हणजे लॉजिकल ऍडिशन आहे. बघा इनपुटला ए आणि बी आणि आउटपुटला y दॅट इज इक्वल टू a प्लस बी. या पद्धतीने हे ट्रूथ टेबल आता बघायचा. तर हे इनपुट, हे आउटपुट आणि हे बुलियन एक्सप्रेशन. आता बघा आपला बुलियन मल्टिप्लिकेशन, बुलियन अल्जेब्रानुसार ऍडिशनचे रूल काय आहेत? तर 0 प्लस 0 दॅट इज 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1 आणि 1 प्लस 1 1. या पद्धतीने आला ऑर गेटचा टेबल. आता नॉर गेट. नॉर म्हणजे ऑर आणि नॉट एकत्र करायचे आणि म्हणून फक्त याला इथं असा नुसता गोळा काढला तरी तो झाला नॉरचा हे सिम्बॉल. आता ए आणि बी आणि बुलियन एक्सप्रेशन काय झालं? ए प्लस बी चा बार. म्हणजे ए प्लस बी जे आलं त्याचा बार करायचा. बघा इथं 0 होतं तिथं 1 करायचं, इथं 0 1 येतं 0 आणि इथं 0. आता एक्सक्लुझिव्ह ऑर बघा. आता या पद्धतीने हे असं एक्सक्लुझिव्ह ऑर आहे. त्याला 2 इनपुट आहेत ए आणि बी आणि इथे फक्त असं सिम्बॉल काढायचं आणि y दॅट इज इक्वल टू a बार डॉट b प्लस a इंटू b बार. हे त्याचं सिम्बॉल आहे. आता कोणतं तरी बघा, जेव्हा 2 इनपुट हे डिफरंट लॉजिक लेवलला असतील. आता हे सेम लेवलला आहे, हे डिफरंटला आहे, हे डिफरंटला आहे आणि हे सेमला आहे. जेव्हा तुमचे 2 इनपुट्स हे डिफरंट लॉजिक लेवलला असतात तेव्हा आपल्याला आउटपुट मिळतं. मग आता इथं डिफरंटला आहे म्हणून आउटपुट मिळालं, इथं डिफरंटला आहे म्हणून आउटपुट मिळालं, हे सेमला आहे म्हणून 0 मिळालं. आणि एक्सक्लुझिव्ह नॉर करताना बाळांनो इथं फक्त गोळा लावायचा आणि याच्या उलट करायचं. म्हणजे जेव्हा सेम लेवलला आहे दोन्ही इनपुट तेव्हा आउटपुट मिळणार आहे आणि जेव्हा डिफरंटला आहे तेव्हा आउटपुट 0 मिळणार आहे. हा झाला एक्सक्लुझिव्ह नॉरचा टेबल. नीटला आणि जेईला हे तुम्हाला लागणार आहे. तर या पद्धतीने असं आपल्याला गेटच्या सगळ्या गेटचा ट्रूथ टेबल, एवढे इनपुट लिहायचे, हे पुढे दिलेले आउटपुट लिहायचे, हे त्याचं बुलियन एक्सप्रेशन आहे, हे सगळं सिम्बॉल आहे. इतक्या सोप्या पद्धतीने गेट शिकता येतं. मग आता याच्यावर प्रश्न काय काय विचारले जातात ते आपण बघू. तर प्रश्न असा विचारला जातो बघा, काय तर अँड गेटला ह्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत. काय बघा, त्याच्यासाठी हा टेबल खूप महत्वाचा आहे. अँड गेटवर काय, हे अँड गेट, त्याच्यावर काय प्रश्न विचारला? इफ आउटपुट इज हाय इफ बोथ द इनपुट इज हाय. बघा बरं, अँडला बोथ द इनपुट हाय तर आउटपुट हाय आहे का? मग असं गेट कोणतं आहे? अँड आहे. आणि दुसरा प्रश्न काय बघा, इफ आउटपुट इज लो. बघा बरं, आउटपुट हे लो आहे कधी? इफ आयदर इनपुट इज, म्हणजे दोन्ही इनपुट हे लो असतील तेव्हा आहे का? बघा, दोन्ही इनपुट लो आउटपुट लो, म्हणजे 2 साठी हे विचारलं जाईल अँड गेट की दोन्ही इनपुट हाय तर आउटपुट हाय आणि दोन्ही इनपुट लो तर आउटपुट लो. असं वालं जे गेट आहे ते कोणतं गेट आहे? अँड. म्हणजे हेही विचारलं तरी त्याचा ऑप्शन अँडच येणार आणि हेही विचारलं तरी त्याचा ऑप्शन अँडच येणार. आता नॅन्ड गेटचं काय वैशिष्ट्य बघा. तर नॅन्ड गेटचं वैशिष्ट्य असं आहे तुमचं की आउटपुट इज लो. बघा बरं, आउटपुट इज लो कधी? आउटपुट लो तर दोन्ही इनपुट हाय असतील तेव्हा. बघा बरं, आउटपुट इज लो इफ बोथ द इनपुट इज हाय, त्यावाल्याचं ऑप्शन नॅन्ड आहे. आणि आता याच्यावर अजून एक प्रश्न कसा विचारला एमसीक्यू सीईटी 2021 ला, इफ 1 इनपुट इज 1. बघा, एक इनपुट हे 1 आहे, अदर इज 0, दुसरं 0 आहे, आउटपुट इज 1. बघा, आउटपुट इज 1 आले, म्हणजे A1 0 असेल तर आउटपुट 1 आले
आणि बट इव्हन इफ बोथ द इनपुट्स आर 0, बघा बोथ द इनपुट्स आर 0, द आउटपुट इज 1, बघा दोन्ही 0 आहे तरी 1 आहे, असं कोणतं गेट आहे तर ते नॅन्ड गेट आहे. असा पीवायक्यू सीईटी 2021 ला नॅन्ड गेटवर विचारलेला आहे. समजलं का? मग हे झालं नॅन्ड गेटचं. आता ऑर गेट. आता हे ऑर गेट हा त्याचा ट्रूथ टेबल काय बघा. ऑर गेटचं आउटपुट इज हाय, बघा बरं आउटपुट इज हाय इफ एनी वन इनपुट इज हाय. बघा बरं कोणतं तरी एक इनपुट हाय असेल तरी आउटपुट हाय आलंय का? हा, तर हा बोर्डला आलेला एमसीक्यू होता. आणि आउटपुट इज हाय इफ बोथ द इनपुट इज हाय. बघा आउटपुट इज हाय इफ बोथ द इनपुट इज हाय. मग असा हे जे आहे की कुणाकुणासाठी हे येऊ शकतं की आउटपुट इज हाय इफ बोथ द इनपुट इज हाय, तर ते आहे अँड आणि ऑर गेट. बघा बरं अँड गेट ची हे आउटपुट इज हाय इफ बोथ द इनपुट इज हाय, आणि इथे पण आउटपुट इज हाय इफ बोथ द इनपुट इज हाय. हे सारखं आहे का दोन्हीकडे? आणि दिसतंय ना आपल्याला, अँड मध्ये पण दिसतंय ऑर मध्ये पण दिसतंय. आणि तसंच ते एक्सक्लुझिव्ह ऑर मध्ये पण येईल. पण हे गेट तुम्हाला स्टेट बोर्डला नाहीये, म्हणजे सीईटीला नाहीये, पण मी इथं सांगून टाकलं तुम्हाला, म्हणजे हे 3 साठी होऊ शकतं. आलं लक्षात? आता नॉर गेटचं काय वैशिष्ट्य आहे बघा. हे नॉर गेट तर आउटपुट इज हाय. बघा बरं कधी आउटपुट हाय इफ बोथ द इनपुट्स आर लो. बघा दोन्ही इनपुट लो आहे. किंवा आउटपुट इज लो. आता हे सगळ्या ठिकाणी लो आहे बघा. आउटपुट इज लो इफ एनी वन इनपुट इज हाय. बघा कोणतंही एक इनपुट हाय असेल किंवा बोथ द इनपुट हाय असतील तरी आउटपुट तुमचं काय येणार आहे? लो येणार आहे. समजलं का? तर या पद्धतीने असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता आपण या नॅन्ड आणि नॉर गेट पासून कसे वेगवेगळे गेट बनवायचे ते बघू, म्हणजे तुम्हाला आलेल्या एमसीक्यूचे उत्तर लिहिता येतील. आणि तुम्हाला या एक्सक्लुझिव्ह ऑर वर पण एमसीक्यू आलेला आहे. व्हेन 2 इनपुट्स आर ऍट 2 डिफरंट लॉजिक लेवल. डिफरंट लॉजिक लेवल पाहिजे, सेम नको. तर आउटपुट इज हाय दॅट गेट इज एक्सक्लुझिव्ह ऑर, असं पण पीवायक्यू विचारलेला आहे. हे बघा आता आपल्याला नॅन्ड गेट आणि नॉर गेट पासून असे वेगवेगळे गेट बनवायचे आहेत. आणि म्हणून नॅन्ड पासून असं कोणतंही गेट तयार करता येतं, नॉर पासून कोणतंही गेट बनवता येतं. म्हणून नॅन्ड आणि नॉर गेटला युनिव्हर्सल गेट असं म्हणतात. पण हे करण्याकरता आधी आपल्याला बुलियन अल्जेब्राचे जे रूल्स आहेत ते बघायचे बघा. तर a प्लस 0 दॅट इज इक्वल टू a, a प्लस a दॅट इज इक्वल टू a, a डॉट a दॅट इज इक्वल टू a, a डॉट a बार म्हणजे काय बघा. तर 0 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 1, त्याचा प्रॉडक्ट 0. किंवा हे जर 1 असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट 0 दॅट इज इक्वल टू 0. आणि बघा a चा डबल बार आलं का लक्षात. तर दॅट इज इक्वल टू a. कशाचाही b चा डबल बार दॅट इज इक्वल टू b. या पद्धतीने. तर हे सगळे रूल्स आहेत. आता आपल्याला बघायचंय डी मॉर्गन्स थेरम बघायचा आहे. काय बघा डी मॉर्गन्स थेरम. तर डी मॉर्गन्स थेरम आहे बघा. डी मॉर्गन्स थेरम दॅट इज a डॉट b चा बार दॅट इज इक्वल टू a बार प्लस b बार, आणि a प्लस b चा बार दॅट इज इक्वल टू a बार डॉट b बार. समजलं का? हे बघा a डॉट b असेल ना तर त्याला एकत्र बार असेल तर त्यांना सुट सुट करायचं आणि मध्ये प्लस चिन्ह द्यायचं. आणि a प्लस b चा एकत्र बार असेल तर त्यांना सुट सुट करायचं आणि मध्ये डॉट द्यायचा. असं लक्षात ठेवायचं. मग आता बघू आपण. तर आता जर समजा हे तुमचं नॅन्ड पासून काय करायचं? नॉट गेट बनवायचं. तर त्याचे हे जे 2 इनपुट होते ना त्यांना एकत्र करून टाकायचं, म्हणजे शॉर्टेड. व्हेन इनपुट ऑफ a NAND gate that is shorted at that time it becomes NOT gate. समजलं का? म्हणजे NAND गेट पासून नॉट गेट बनवायचं असेल तर किती, म्हणजे नॉट गेट जर बनवायचं असेल तर किती NAND गेट लागतील? तर 1 NAND गेट लागेल. समजलं का? या पद्धतीने. आता आणि याच्यावर एमसीक्यू आलेलं बघा. इफ द इनपुट्स ऑफ the NAND gate that is shorted at that time it becomes, उत्तर आहे नॉट गेट. सीईटी 2021 ला आलेला पीवायक्यू आहे. उत्तर समजलं का? किंवा तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल, हाऊ मेनी NAND गेट्स आर युज्ड टू फॉर्म ए नॉट गेट. किती NAND गेट? एकच. आता तसंच अँड गेट बनवायचं बघा.
तर या पद्धतीने हे नॅन्ड गेट्स आणि हे शॉर्ट केलेलं नॅन्ड गेट. आता कसं ए आणि बी त्याचं इनपुट आलं, नॅन्ड गेट म्हणजे ए डॉट बी चा बार आणि त्याचं इन्व्हर्शन. मग आता ए डॉट बी चा बार आणि त्याचं डबल इन्व्हर्शन म्हणजेच काय झालं बघा, हे जसं होतं ए चं डबल इन्व्हर्शन तसं ए डॉट बी. समजलं का? तर या पद्धतीने अँड गेट बनवायचं. मग आता तुम्हाला हा पण PYQ आहे, हाऊ मेनी नॅन्ड गेट्स आर युज्ड टू फॉर्म ए अँड गेट. किती अँड गेट लागतील, किती नॅन्ड गेट लागतील अँड गेट बनवायला, तर 2. समजलं का? आता ऑर गेट बनवायचं. तर या पद्धतीने शॉर्ट केलेले 2 नॅन्ड गेट घ्यायचे, त्यांना कनेक्ट करायचं आणि नॅन्ड गेटला जोडायचं की काय झालं तुमचं, हे झालं ऑर गेट. समजतंय? तर हे बघा इथं तुम्ही नियम शिकलात. तर या पद्धतीने ए डॉट बी चा बार दॅट इज नथिंग बट वाय प्लस बी आणि हे झालं तुमचं काय झालं ऑर गेट. मग किती लागतील तर इथं 3 नॅन्ड गेट लागतील. हाऊ मेनी नॅन्ड गेट्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म ऑर गेट, तर 3 नॅन्ड गेट लागतील. आणि आता नॉर गेट बनवायचं. नॉर गेटला याच्या पुढे फक्त बाळांनो शॉर्ट केलेलं नॅन्ड गेट जोडायचं म्हणजे याचा नॉट करायचा म्हणजे काय झालं नॉर गेट झालं. तर किती लागतील नॅन्ड गेट नॉर गेट बनवायला, तर 4 लागतील. समजलं का? या पद्धतीने हे सगळं आहे. आता नॉर गेट. तर आता इथे पण प्रश्न असा आहे बघा की जर तुमचं नॉर गेट आहे त्याचे दोन्ही इनपुट शॉर्ट केले तर कोणतं गेट तयार होतं, नॉट गेट तयार होतं. असाही तुम्हाला MCQ पडू शकतो. इफ the 2 inputs of the NOR gate that is shorted, it becomes which gate? It becomes NOT gate. असा पण प्रश्न पडू शकतो. आणि मग बघा नॉट गेट बनवायला किती नॉर गेट लागतील, तर 1 नॉर गेट लागेल. आता ऑर गेट बनवायचे. तर ऑर गेट काय करायचं, तर हे आधी नॉर गेट घ्यायचं आणि त्याला शॉर्ट केलेलं तुमचं नॉर गेट जोडायचं, मग तयार होतं ऑर गेट. आलं का लक्षात? आता अँड गेट बनवायचं नॉर गेट पासून. तर आता बघा हे 2 नॉर घेतले, त्याचे इनपुट शॉर्ट केलेले 2 तुमचे नॉर गेट घेतले आणि त्याला तुम्ही नॉर जोडलं, 2 इनपुट वालं जोडलं की ते आलं ए डॉट बी. बुलियन एक्सप्रेशन वापरून हे आलं. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल हाऊ मेनी नॉर गेट्स आर युज्ड टू फॉर्म अँड गेट. तर इथे जसं 2 आलं तसं इथं 3 आलं. आणि इथे बघा आता नॅन्ड गेट, याला फक्त एक शॉर्ट केलेलं काय करायचं नॉर गेट जोडायचं म्हणजे झालं नॅन्ड गेट. आणि मग इथं किती नॉर गेट्स लागतील नॅन्ड बनवायला, तर 4. तर दोन्हीमध्ये सिमिलरिटी बघा की जर तुम्हाला नॉर गेट बनवायचं किती नॅन्ड लागतील, तर 4 आणि तुम्हाला नॅन्ड बनवायचं तर किती नॉर लागतील, 4. हे सगळं एका चार्ट मध्ये लिहिता येतं एका शॉर्ट ट्रिकने. आता काय करायचं बघा, इथे नॅन्ड आणि नॉर लिहायचं, इथे नॅन्ड नॉर अँड ऑर एक्सक्लुझिव्ह नॉर. आता इथं 1 लिहायचं बघा, हे सोडून द्यायचं आणि 2, 3, 4, 5 असं लिहायचं आणि मग इथं 4 लिहायचे आणि मग याला फक्त क्रॉस लिहित चालायचे. इकडे 4, इकडे 4, इकडे 1, इकडे 3, इकडे 3, इकडे 2, इकडे 2, इकडे 5, इकडे 5. आणि आता कसं बघा, तर नॅन्ड गेटचं नॅन्ड गेट बनवायला एकच, पण नॅन्ड गेट बनवायला किती नॉर गेट लागतील, 4. समजलं? आता नॉर गेट बनवायला किती नॅन्ड गेट लागतील, 4. तर नॉरचं नॉर बनवायला एकच. अँड गेट, आता बघा अँड गेट नॅन्ड गेट बनवायला किती लागतील, तर बघा किती नॅन्ड गेट लागतील. अँड गेट बनवायला किती नॅन्ड गेट लागतील, 2. आणि बघा किती नॉर गेट लागतील, दिसतंय का? अँड गेट बनवायला किती नॉर गेट लागले, 3. समजलं? आता ऑर गेट बनवायला किती नॅन्ड गेट लागतील, ऑर गेट बनवायला किती नॅन्ड गेट लागतील, 3. दिसतंय? आणि ऑर गेट बनवायला किती नॉर गेट लागतील, तर 2. येते का लक्षात? एक्सक्लुझिव्ह ऑर गेट बनवायला किती नॅन्ड गेट लागतील, 4. आणि एक्सक्लुझिव्ह ऑर बनवायला किती नॉर लागतील, 5. एक्सक्लुझिव्ह नॉर बनवायला किती नॅन्ड गेट लागतील, 5. एक्सक्लुझिव्ह नॉर बनवायला किती नॉर गेट लागतील, 4. अशा शॉर्ट ट्रिकने हा टेबल जर तुम्ही लक्षात ठेवला तर याच्यावर येणारे सगळे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतील. बघा हे तुमच्या रेग्युलर बुकमध्ये नाहीये, पण हे नीटला आहे, जेईला आहे, म्हणून हे डिटेल घेतलेलं आहे. तर बघा खूप सारे प्रश्न याच्यावर पडतात. जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा.
त्यानंतर कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण कमी कालावधीत आता भरपूर व्हिडिओ पडणार आहे, त्याचा तुम्हाला खूप सारा उपयोग होणार आहे कमी वेळात अभ्यास करायला. आलं लक्षात? तर ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.